वडनेर भैरव येथे कालभैरवनाथ जोगेश्वरी महाराज यांच्या वार्षिक यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी सुमारे 1.5 लाख लोकांनी कालभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले। वडनेर येथील कालभैरवनाथ महाराष्ट्रभर विविध कारणांनी प्रसिद्ध आहे। तसेच अनेक कुळांचे कुलदैवत म्हणून सुद्धा वडनेर भैरव येथील कालभैरवनाथ प्रसिद्ध आहे। म्हणून या कुलदैवताचे पूजन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक 8 दिवस वडनेर भैरवला हजेरी लावत असतात। यात्रेचा मुख्य उत्सव हा रथयात्रेचा असून मुख्य रथयात्रेला 23 तारखेला सुरुवात झाली। वक्ते परिवार यांनी रथात देवांना स्थानापन्न केल्यानंतर मुस्लिम धर्मीय पटेल यांच्या प्रथम बैल जोडीने रथयात्रेला सुरुवात केली। यावेळी तिडके परिवार यांनी रथातून सारथ्य केले, तर भोसले परिवाराच्या वतीने रथाला टिळा लावण्यात आला आहे। मानकरी यांनी यात्रेमधील महत्त्वाची भूमिका बजावत दुपारी 4 वाजता गावापासून 2 किलोमीटर अंतरावरील जानूस घरी पोहोचल्यानंतर तेथे देवांचे पूजन करण्यात आले। यात्रेला दरवेळी नवीन बैलजोडी जुंपणे, मानकरी यांनी आपापल्या सेवा देणे, हिंदू मुस्लिम एकत्र पूजा करणे असे अनेक कारणांमुळे ही यात्रा प्रसिद्ध आहे। यातील विशेष कारण म्हणजे जगभरात कुठल्याही हिंदू मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवली जात नाही किंवा गाभाऱ्याबाहेर काढली जात नाही, परंतु वडनेर भैरवला दरवर्षी वार्षिक यात्रेच्या निमित्ताने 2 दिवस गाभाऱ्यातील भैरवनाथ जोगेश्वरी माता यांच्या मूर्ती या रथात असतात। त्यामुळे गाभाऱ्या मूर्तीविना असण्याची ही जगातली भैरवनाथ मंदिरातील खास वेगळी पद्धत मानली जाते। मिरवणूक मार्गावर रथाच्या पाठीमागे नवसाचे लोटांगण व दंडवत हजारो स्त्री-पुरुषांनी घातले। रथमार्गावर नेत्रावती नदी व मासकिडी नदीत 2 ठिकाणी पाहुणे बैलांच्या मालकांनी इथे रथ ओढण्यासाठी आर्थिक बोली लावून मान मिळवला। पहिल्या दिवसाची यात्रा ही पाहुणे यांच्या बैलांसाठी परत ओढण्याकरिता असते, तर परतीचा रथ गावकऱ्यांसाठी असतो। वडनेर भैरव ग्रामपंचायत, वीज मंडळ, पोलीस स्टेशन यांनी यात्रेबाबत ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं होतं। तर वर्णनात्मक मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व धार्मिक विधी योग्य त्या मानकरांच्या पूर्ण करून घेण्यात आल्यात। युवकांनी कावड यात्रा काढून त्र्यंबकेश्वर गंगा द्वार येथून गंगाजल आणून भैरवनाथ जोगेश्वरी माता यांना अभिषेक केल्यानंतर चैत्र शुद्ध षष्टीला घटस्थापना होऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली। वडनेर भैरव ग्रामस्थ व खंडेराव भक्त यांनी प्रथमच घटी बसण्याचा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमासाठी वडनेर भैरव कावड यांनी मोलाचे सहकार्य केले। ट्रस्टच्या वतीने सर्व सुविधा देण्याचे काम करण्यात आले। गावचे पुजारी उमाकांत भंडारे यांनी अतिशय सुंदर अलंकारिक पूजा भंडारी परिवाराने बांधली होती। 23 तारखेला यात्रेच्या दुपारी 2 वाजता देवांना पुन्हा मंदिरात स्थानापन्न करून यात्रेचा समारोप झालाय। या यात्रेला सुमारे 2 लाख लोकांनी उपस्थिती दर्शवली। यात्रेच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर व कालभैरवनाथ महाराज यांच्या मंदिराबाबत माहिती श्री सुरेश सलादे व लक्ष्मण सलादे यांनी दिली। यात्रेत आलेल्या सर्वांचे स्वागत अध्यक्ष योगेश साळुंखे, सचिव बाळासाहेब वाघ, वडनेर भैरवचे सरपंच सुनील पाचोरकर यांनी केले। 10 दिवसात संपूर्ण यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली असून नवसाला पावणारा कालभैरवनाथ म्हणून प्रत्येक यात्रेला वाढणारी गर्दी याबाबत नियोजन पोलीस स्टेशनने केले असल्याने कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी अतिशय चोख असा बंदोबस्त यावेळी ठेवला होता। यात्रेला अनेक मान्यवरांनी देखील भेटी दिल्या। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड।